माझे क्लास ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने चालतात सायमल्टेनियसली. हं, ह्याच्यामध्ये माझं फोकस असतो हं, की जेव्हा क्लास पूर्ण होतो हं, तेव्हा 6 महिन्याचा पिरियड आहे, पण त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेशन्स असतात. हं. सो त्या कोर्सनंतर तुम्हाला प्रेडिक्शन हे जमलंच पाहिजे. बरं. माझ्याकडे येणाऱ्या बहुतेक जणांचं असतं की मला माझी कुंडली वाचता आली पाहिजे आणि माझ्या घरच्यांची कुंडली हं, वाचता आली पाहिजे. हं. आणि त्याच वेळेला माझा हट्ट असतो की घरच्यांची बघू नका, कारण जेव्हा तुम्हाला खरंच प्रेडिक्शन यायला लागतं ना, तुम्ही असं नाही ठरवू शकत की मला ह्या पत्रिकेत फक्त चांगलंच दिसलं पाहिजे. आणि हं. एखादी जर चुकून तुम्ही काही वेगळं बघितलं असेल, तुमच्याकडनं चुकलं असेल, तर ते मनामध्ये राहतं आणि तुम्ही प्रत्येक क्षण हा भीतीने जगता. म्हणून मी घरच्यांची पत्रिका बघायला शक्यतो नकार देते. हं. ह्याच्यामध्ये आपण नवग्रह, 12 राशी आणि 12 भाव ह्यांच्यावरती सगळ्यात जास्त फोकस करतो. बरं. आता तुम्हाला माझ्यावर पॉडकास्ट करायचा होता. आपण थोडंसं आधी भेटलो. हो. आपण थोड्याशा गप्पा मारल्या. आपण कशासाठी केलं असेल हे एकमेकींना जाणून घेतलं, बरोबर. की बाबा हिला कसे प्रश्न विचारल्यावर किती बोलेल, ही खूप भरकटत जाईल का मोजकं बोलेल. तसंच मी तुमचा अंदाज घेतला. हं. म्हणजेच काय, आपल्याला एकमेकांबरोबर डील कम्फर्टेबल. करायला बरोबर आहे. सोपं जातं. बरोबर. तसंच आपण जेव्हा राशी आणि ग्रहांना समजून घेतो, हे आपल्याशी बोलायला लागतात. जेव्हा कुंडली समोर येते, आपल्याला ते सांगायला लागतात की मी इथं बसलोय, मी हे रिझल्ट देणार आहे. सो हेच आपण ह्याच्यात शिकतो. अनेक टूल्स येतात, म्हणजे मी त्याला टूल शब्द वापरते. वक्री, अस्तंगत, दृष्टी वगैरे अशा भरपूर गोष्टी असतात. नवमांश कुंडली वगैरे, वर्ग कुंडल्या, डिव्हिजनल चार्ट्स, महादशा, गोचर, पंचांग मेन शिकवते मी. वा. आणि एक मी स्पेशली सांगू इच्छित आहे की पंचांग वाचायला मी फ्रीमध्ये शिकवते. सो ज्या दर्शकांना इच्छा असेल पंचांग वाचायची, ते मला कधीही फोन करू शकता. मी फ्रीमध्ये शिकवते. एक आपली संस्कृती पुढे जावी, पंचांग बरोबर. वाचता यावं प्रत्येकाला, यासाठी.